तर मित्रांनो, आपण आता श्री विठ्ठल मंदिरापासून इकडे गोपाळपूरला चाललो आहोत आणि मी इथं टांगा गेला आहे. तर इथं मी गोपाळपूरला जाणार आहोत आणि तिथनं विष्णुपद. तर जाण्याचे 300 रुपयामध्ये मला हा टांगा मिळाला. ऑटोमध्ये फिरून फिरून इकडे बोर झालं होतं, तर टांग्यामध्ये खूप छान वाटत आहे. तर मित्रांनो, आपण आता इकडे विष्णुपद इकडे आलो आहोत आणि विष्णुपद ही श्रीकृष्णाची पावली आहे. तर मित्रांनो, आपण आता विष्णुपद इकडे आलो आहोत आणि जसे नावामध्ये आहे विष्णुपद म्हणजे ही श्री विष्णूंची पदे आहे. श्री विष्णू म्हणजे श्रीकृष्णच. तर इथे छान इकडे नदीमध्ये हे श्री विष्णुपद मंदिर आहे. बाजूला रसवंती आहे. इथे आपण उसाचा रस सुद्धा घेऊ शकता. केवळ 10 रुपयामध्ये इथे आपल्याला बर्फाचा उसाचा रस मिळतो छान. हो हो, हे करतो. तर मित्रांनो, इकडे उसाचा रस घेतला अगदी फ्रेश वाटत आहे आणि इथे बिना बर्फाचा रस केवळ 10 रुपयात दिला. मित्रांनो, इकडे सोलापूरमध्ये खरंच खूप चांगल्या प्रतीचा रस मिळतो, कारण इकडे सर्वत्र ऊसाची शेती आहे. त्यामुळे इकडे खूप चांगल्या प्रतीचा अगदी माफक दरामध्ये इकडे ऊसाचा रस मिळतो. जर तुम्हाला इकडे टांगा करायचा असणार तर हा इकडे मोबाईल नंबर घ्या. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता इकडे पंढरपूरमध्ये आल्यावर. तर आता विष्णुपद मंदिराचे दर्शन झाल्यावर आपण गोपाळपूर इकडे निघालो.
तर इकडे गोपाळकृष्ण मंदिराकडे जायच्या आधी सगळ्यात तिथे आपल्याला प्रथम दर्शन घ्यायचे असते श्री संत जनाबाई यांच्या ताकाचा डेरा आणि इकडे श्री संत सखुबाई यांची समाधीसुद्धा आहे. तर मित्रांनो इकडे आपण बघू शकतो भल्या मोठ्या किल्ल्यासारखी हे इकडे श्री गोपाळकृष्ण मंदिर आहे इकडे आणि इथले नाव गोपाळपूर आहे. तर श्री गोपाळकृष्ण मंदिर इथं आपल्याला एंट्री करायची. हरे कृष्ण. अरे वा मस्त मस्त मस्त. मित्रांनो इकडे श्री संत जनाबाई जाते दळताना आहे. दही आहे का त्याच्यात? साखर पण मिळते का? ठीक आहे. ठीक आहे थँक्यू. तर मित्रांनो इकडे आपल्याला दही पण मिळते सुंदर अगदी 10 रुपयामध्ये. अगदी फ्रेश असं दही आहे. तर मित्रांनो इकडे श्री संत जनाबाई पांडुरंग जनाबाईचे वापड इकडे आहे. तर इकडे भुयारामध्ये आपल्याला जायचं आहे. बाहेर इथूनच निघायचं आहे का? तर मित्रांनो इकडे जनाबाईची वाघा ठेवली आहे परंतु इथे अतिशय सफोकेशन होते. मार्ग सुद्धा अतिशय छोटा आहे. मित्रांनो इकडे श्रीकृष्ण रुक्मिणी मंदिर आहे आणि इकडे सगळा जनाबाईचा संसार आहे. तर जिथे जनाबाईची वाकड ठेवली आहे तिथे थोडा भुयारसारखा मार्ग आहे आणि आतमध्ये जावं लागते वाकून आणि तिथे व्हेंटिलेशन बरोबर नसल्यामुळे थोडं दम घुटमटल्यासारखा होतो. तर वृद्ध व्यक्तींनी आतमध्ये शिरू नका कारण जर आतमध्ये कोणी दबले किंवा चेंगराचेंगरी झाली तर तिथनं बाहेर निघणं अतिशय कठीण गोष्ट आहे. तर मित्रांनो आता आपण गोपाळपूरमधून निघणार आहोत. तर गोपाळपूरमध्ये गोपाळकृष्णाचे म्हणजे श्रीहरीचे श्री विठ्ठलाचे मंदिर आहे आणि इथे श्री संत जनाबाईचा संसार आहे.